एक जमाना होता जेव्हा प्राणी संग्रहालय मधून खूप सारे प्राणी इंस्टाग्रामवर भटकत होती आणि आपल्यासारख्या माणसांना त्याच प्राण्यांमुळे कॉन्टेंट मिळत होतं. पण आताच्या काळात ही सगळे भटकंती प्राणी मिळतच नाहीये. मग मी विचार केला की आता आपल्या पृथ्वी तलावर राहणं योग्य नाहीये. मग काय वेळ आली होती ही पृथ्वी सोडून मंगळ ग्रहात प्रवेश करायची. थोडं बोर होत होतं म्हणून म्हटलं की थोडे रील्स बघूया. पण 100 ग्रॅमच्या इंस्टाग्रामवर परत एकदा विविध प्रकारच्या जनावरांचा काफिला वाढतच राहिला होता. मग काय मी पण ठरवलं की आता शिकार करायचा. कुछ ज्यादा नहीं हो गया? तर कसं आम्ही कुत्र्यासोबत दुश्मनी करत नाही. कुत्री भाव तुला बघून आजूबाजूला पण थांबणार नाही. आमच्या मध्ये जर का कोण आलं तर वाघालाही सुट नाही. चांगल्या बोले कू सगळं समजलं पण चांगल्या बोले काय भोंगड्या बोले हेच काय समजणं झाले. चांगल्या बोले कू या डायलॉगवरून त्या भावाला शिवाय देणारे एका बाजूला आणि मी पण त्यांच्याच बाजूला. बाप की चटी फटी पड़ी है, घर में चूल्हे नहीं जल रहे, अबे बोले कू चांगल्या बोले कू. अरे यो कोणत्या बागेतला कोकिळा इंस्टाग्रामवर भटका लागलाय. अबे जल्दी बोल. मित्रांनो ही माझी रिअल आयडिया आहे. आयडी रिअल आहे पण डोळे डुप्लिकेट वाटायला लागलेत. त्या आयडीला सर्वांनी फॉलो करा. चांगल्या बोले कू कॅमेरा हाय कुठं हे मालक बघते कुठं. कू. अमराईमध्ये कोकिळांचा थवा सुटलाय. बोलवून जर कोकिळे येत नसले तर याला पण त्या थव्यात टाका. फक्त अमराई नाही तर पूर्ण गावाची कोकिळा आपोआप जमा होतील. चांगल्या बोले कू. तू पहिला शी केलेली गांड धू. अरे माग विषय निघला. मागं विषयाचं काय माहित नाही पण चुकून कुठला तरी फुसफुस करणारा प्राणी येऊन पॅन्टीत शिरला तर मग बरोबर होईल. ते आपण समजायचं. आपण पुढे चाललो. चांगल्या बोले कू. हे बघ भावा तू किती पण रील बनवायची प्रयत्न कर पण मी काय इंस्टाग्राम डिलीट नाही करणार. कोणच्या त्या हरामखोर भुसडीच्यानं माझं नाव कप्पड जाव्या म्हणून ठेवलंय ना. तू भावा असले कांडच करतोयस. तुला हेच म्हणायला पाहिजे. आता फक्त मी माझ्या फॅन फॉलोअर्सचं ऐकून घेईन. नाही त्याच लोकांनी जर का कमेंट केली ना त्यांचा फोटो लावूनच व्हिडिओ काढीन. कळलं का? आता माझ्याकडनं सुट्टी नाही कुणालाच. आता नो माया नो दया ओनली ओन कपाट जाव्या. अरे एड जाव्या स्वतःलाच म्हणतोय कपाट जाव्या. हे भडव्यांनो करू दे की मला कपाटाबरोबर. स्त्रीलिंग पुल्लिंग मधला तर भावाला फरक कळत नाही पण सजीव निर्जीव मधला तर कळतो का नाही माझ्या भावा. हे चॅनल फॅमिली फ्रेंडली चॅनल आहे. जे काय करायचं ते कॅमेरा ऑफ करून कर. या भावाला कुठल्या तरी कपाटाच्या दुकानात कामाला ठेवले की एका कपाटाचे 4 कपाट प्राप्त करून दे. सारखं आडवताय मला. आमच्या मध्ये यायची गरजच काय आहे तुम्हाला? ते कपाट पहिला नीट बघून घे. बिचाऱ्या निर्जीव कपाटाच्या काचा फुटतीला. तुमच्यामुळं माझं सगळं वाटोळं झालंय. कपाट पण भावा हेच म्हणत असेल. तुमच्यामुळं माझं सगळं वाटोळं झालंय. फूल है गुलाब का कांटों से नहीं डरना, फूल है गुलाब का कांटों से नहीं डरना, जिस लड़की से मैं प्यार करता हूँ उसके बाप से नहीं डरना. भजन ऐकायच्या वयामध्ये पुरी पाठवा लागले. येळकोट जय मल्हार. मी असं कुठलं पाप केलं तर तेच समजणं झाले. हे मी या सगळ्या रील्स बघायला लागलो. रेणुका प्रसन्न #4238. अजून काय राहिलं असलं तर ते पण बोलून टाका. पहिला तर अशा रील्स मध्ये देवाचं नाव टाकू नका. यांच्या कॉमेडीसाठी देवांचा आत्मान होतोय. चांदनी चांद से होते हैं, चांदनी चांद से होते हैं, सितारों से नहीं. चांदनी चाय मांग रहा है. एक जर डायलॉग काका 3 वेळा बोललाय. याच्या पुढे पण काहीतरी असते. चांदनी चांद से होती है, सितारों से नहीं. अभी मैं गाली नहीं दे सकता. एक से मोहब्बत करना है तो हजारों से नहीं. येळकोट जय मल्हार. साला ये दुख काय खत्म नहीं होता बे. देवाचं नाव घ्यायलाच म्हणून शांत बसायची वेळ आल्या. अंजलि तुम मुझे भूल जाओ मैं होने नहीं दूंगा. अगोदर माझ्या भावा पेंट वर घे नाहीतर सगळ्या इंस्टाग्रामला तुझं दर्शन घडून येईल. मैं तुम्हें भूल जाऊं मैं ये होने नहीं दूंगा. बघ नेमकं भावा काय होऊ देणार आहे. तुझ्यासाठी थोडासा भात करतो थांब. मैं ये होने नहीं दूंगा. बर चहा तर करतो. मैं ये होने नहीं दूंगा. मग काय आता तुला 40 रुपयाचा खंबा पाहिजे काय. दीवानो सा. मावशीची गाण. मला दारू प्यायची सवय नव्हती पण मला तिने आदत लावली. तिच्या प्रेमात मी इतका पागल झालो, पेट गांड्या झालो, चुत्या झालो. हे सगळं तर भावा अमित झालोय जे आम्ही तुझा व्हिडिओ बघतोय. त्या यमाल तोंडीने ती लायकी पण नव्हती मला समोर उभा राहायची. आणि दुसऱ्या बॉयफ्रेंडला बोलते पिल्लू सिगरेट नको पिऊ आणि आम्ही काय भेंचत. जेव्हा सर एखादा प्रश्न विचारतात तेव्हा मी पण असंच करतोय. डुकराचा पिल्लू आहे का? बाकी सगळं जाऊ दे पण या सगळ्यामध्ये डुकराचं पिल्लू कुठनं आलं. डुकराचा पिल्लू आहे का? मार्केट मध्ये माझी लई कॉफी चालली. कॉपी राहू दे सदा भाऊ. वेल्डिंग वाल्यांचा पहिला गॉगल देऊन टाका. जरा अजून थोड्या दिवसांनी अंधारा होऊन बसेल. हे त्याला मारित आहे हे एंगलला मारित आहे. खिलाडी नाही. असं वाटायला लागले रासलीच्या मावशीच्या पोराच्या बायकोचे चोरल्या पोराचे हे नातूच आहे. खिलाडी नाही इंटरनॅशनल खिलाडी नाही हाय लेवल खिलाडी है मैं. तर बास भावन व्हिडिओ पृथ्वीपासून ते मंगळ ग्रहाच्या अंतरापर्यंत झालाय. व्हिडिओ आवडला तर लाईक करून टाका. भेटूया एका नवीन व्हिडिओ मध्ये. तोपर्यंत जय श्रीराम जय शिवराय.